सर्वांना नमस्कार। आज आपण अमृतानुभव मधील प्रकरण 7 मधले काही ओव्या पाहत आहोत। तैसे दृश्य करुणिया ते द्रष्ट्या दावनी धाडिले वाया दाविले पणही। जे दृश्य द्रष्टाई आहे मा दावणे कास आहे न दविजे तरी नोहे तया तो काही। हरिसापा न पाहे तरी मुखची वाया जाये तेने विन आहे आपण पैकी। तैसे आत्मयाचे आत्मया न दावीची पैमाया तरी आत्मा वायो की वाया तेची ते केना। म्हणून आपण आपे द्रष्टा न करिता असे पेठा आता जालाची दिठा का करावा। नाना मागू ते दाविले तरी पुनरुक्त ते झाले येणेही वाया येणेही बोले गेले दावणे वृथा। आता मराठीचा अर्थ याचा, त्याप्रमाणे हे विश्वरूप दृश्य साकार करून द्रष्ट्याचा द्रष्टेपणा दाखवणे भाग पाडले व नंतर ते दृश्य निरर्थक ठरविले। ते दृश्य हाही द्रष्टाचा एक भाग आहे, मग ते दाखविणे कसे शक्य आहे। आणि दृश्य न दाखविले तर मग तो द्रष्टा नाही असे म्हणता येईल का। आरशामध्ये आपले मुख आपण पाहिले नाही म्हणजे ते वाया गेले असे होते काय। आरसा नसला तरी मुख असतेच ना। त्याप्रमाणे ही माया आत्म्याला आत्मा दाखवू शकत नाही, मग आत्मा झूट की माया तीच की नाही। म्हणून परमात्म्याने आपल्या ठिकाणी दृष्टिपट येऊ न देता मूळच्या ठिकाणीच तो बसला आहे। तो तसा दिसला नाही तरी मायेने त्याला द्रष्टा का करावे। किंवा तेच ते पुन्हा पुन्हा दाखविले तर त्याची पुनरुक्ती झाली असे होते। तेच ते बोललेले जसे व्यर्थ जाते तसे वरचेवर सांगितले दृश्यत्व ते द्रष्टेपण निराप्रदिक ठरते। तर अशा प्रकारे आपण फक्त काही ओव्याच पाहिलेले आहेत। तर ज्ञानेश्वर माऊलींनी असे काही ज्ञानेश्वरीमध्ये आणि अमृतानुभवमध्ये अभंगामध्ये जादू घातलेली आहे की त्यामुळे ते कितीही वाचलं तर आणखी वाचत राहावं असं वाटतं। आता निसर्गरम्य परिसर पहा तुम्ही। सूर्याचं दर्शन पहा। धुकं पडलेलं आहे। हरभऱ्याची शेती आहे, ज्वारी आहे, तूर आहे, आंबे आहेत, असा निसर्गरम्य परिसर आहे। अशा ठिकाणी साधना करणे, वाचणे, देवाचं नामस्मरण करणे फार चांगले असते। कोणाचा डिस्टर्ब नाही, कोणाचा काही नाही। अशा ठिकाणी जाण्यासाठी शहरातले लोक पैसे देतात। धन्यवाद सगळ्यांना।